प्रशांत कोरटकर याला अजूनही अटक झालेली नाही आहे। या संदर्भात आशिम सरोदे आपल्याबरोबर बातचीत करत आहेत। सर, त्याला अटक नाही आहे, जामीन फेटाळलेला आहे। तुम्ही सावंतांच्या बाजूनी बाजू मांडता का? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोल्हापूरच्या कोर्टाने कोरटकर याचा जामीन नाकारलेला आहे। याचं कारण एवढंच आहे की प्रथमदर्शनी असं दिसते की कोरटकरला कायद्याचा कोणताही आदर नाही। त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा कोर्टाने त्याला संधी दिली होती काही अटींच्या आधारे की याला अटकेपासून संरक्षण देण्यात यावं, त्याला अटक करू नये, तरीसुद्धा त्यांनी कायद्याचा अनादर केलेला आहे। न्यायालयाने दिलेल्या अटींचं सुद्धा पालन केलं नाही आणि त्यानंतर जो काही चर्चेचा फड महाराष्ट्रामध्ये रंगला त्याच्यामध्ये सातत्याने सगळ्यांतर्फे बोललं गेलं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने वैचारिक मालक आहेत आणि त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर अनेक जण काम करत आहेत अजूनही। अशावेळी त्यांच्या चारित्र्याबद्दलचं हनन करणारे वक्तव्य करणं आणि अत्यंत वाईट पद्धतीने शिवीगाळ करणं, म्हणजे इंद्रजित सावंत हे इतिहासाचे अभ्यासक आहेत। चांगल्या भाषेमध्ये त्यांनी त्यांचं ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कोरटकर हा जातीयवादी आहे असं त्याच्या सगळ्या पूर्ण कम्युनिकेशनवरून दिसते। जे 3-4-5 पानाचं कम्युनिकेशन लिहून काढण्यात आलं कोरटकरचा आणि इंद्रजित सावंतचा संवाद झाल्यानंतर की रात्री 12-12:15 वाजता फोन करायचा, नंतर मग इंद्रजित सावंतला शिवीगाळ करायची। मुख्यमंत्री ब्राह्मण आहे, ब्राह्मणांचं राज्य आहे आणि तू जर असा वागला तर लक्षात ठेव, आम्ही तिथे येऊन मी तुला मारीन, कोल्हापुरात घरात घुसून मारीन आणि अनेक वाईट प्रकारच्या शिव्या दिलेल्या आहेत। हा जो संवाद न्यायालयाने वाचला कोल्हापूरच्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस चांगल्या प्रवृत्तीचा नाही आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर की न्यायालयाचा अपमान करणं, न्यायालयाच्या अटींचं पालन न करणं, पोलिसांकडे मोबाईल जमा करताना मोबाईलमधला डेटा इरेज करणं किंवा मोबाईल फॉर्मॅट करून देणं, या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायालयाला लक्षात आलं की याला जामीन आपण देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याचा जामीन फेटाळून लावलेला आहे। या पार्श्वभूमीवर आता कोरटकरनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि आज ती केस न्यायालयात होती आणि तेव्हा न्यायालयाने सांगितलं की तुम्ही सरकारी वकील, त्यानंतर इंद्रजित सावंतचे वकील म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्यांनी कॉपी दिली पाहिजे, आमचं म्हणणंसुद्धा ऐकून घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे आम्हाला आज त्यांनी कॉपी वगैरे पाठवलेली आहे। पुढच्या सोमवारी याच्या संदर्भातला युक्तिवाद होईल। मग यामध्ये रिजेक्ट करण्याची आपण काय भूमिका मांडली? कॉपीमध्ये काय म्हटलं? आता त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कोरटकरनी आणि त्यात हेच आहे की मला चुकीच्या पद्धतीने गुंतवलेलं आहे केसमध्ये, माझा काही संबंध नाही। त्यांनी तर इथपर्यंत म्हटलेलं आहे की जे आरोप माझ्यावर लावलेले आहेत इंद्रजित सावंत यांनी, ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मी असा काही गुन्हा केलाच नाही अशा पद्धतीने कोरटकरनी बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचं म्हणणं आहे की मी त्याच्यानंतर जनतेची जाहीर माफी मागितलेली आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तिथे त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, तो व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेला आहे। असं म्हणून कोरटकरचं असं म्हणणं आहे की मी माझ्या चॅनलवर, कोणतं विदर्भ काहीतरी नावाचं चॅनल आहे त्याचं, आणि त्याच्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा एक प्रोग्रामसुद्धा केला होता असं त्याचं म्हणणं आहे। या सगळ्या कारणांमुळे त्याला आता त्या चांगल्या वागणुकीमुळे त्याला जामीन द्यावा असं त्याचं एकूण म्हणणं आहे आणि ते फोटो वगैरे सुद्धा त्यांनी जोडलेले आहेत ज्याच्यामध्ये ही। पण आता आपलं काय म्हणणं आहे की रिजेक्ट करावं, त्याला अटक करावी? बघा, ते 2 FIR अजून आहेत, एक जालन्याचा FIR आहे, एक नागपूरचा FIR आहे। दोन्ही FIR हे अलाईव्ह आहेत, त्याच्यामध्ये पोलीस केव्हाही अटक करू शकतात। या केसमध्ये सुद्धा कोल्हापूरच्या कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर प्रशांत कोरटकरला अटक होण्याची शक्यता पूर्ण असतानाही त्याला अजूनही अटक झाली नाही। मग आता या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकर हा फरार आहे। आपण एकदा पाहिलं की सुरुवातीला अगदी 200 पोलिसांचा बंदोबस्त प्रशांत कोरटकरच्या घराच्या अवतीभोवती असतानाही तो तिथून निसटला कसा, हा महत्त्वाचा मुद्दा अजूनही शिल्लक राहतो आणि त्यामुळे काही पोलिसांचं त्याला पाठबळ आहे का, त्याचे गुन्हे पाठीशी घातले जातात का राज्य सरकारतर्फे, हे सगळे प्रश्नसुद्धा आहेत आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर कोरटकरला जामीन देऊ नये असं आमचं म्हणणं आहे। त्यांनी कायद्याचा आदर करणारी एक पण कृती
हा सगळा संवाद झाल्यानंतर दाखवलेली नाही आहे. कोणताही चांगला माणूस इतरांना रात्री 12:30 वाजतापर्यंत फोन करून शिवीगाळ करत नसतो. चर्चा करणाऱ्या माणसाचा स्वभाव वेगळा असतो. प्रशांत कोरटकरचं असं मत आहे की त्याला सगळं कळते आणि त्यांनी काही चूक केलेली नाही, अशा स्वरूपात त्याची वागण्याची पद्धत असल्यामुळे त्याचा जामीन नाकारला पाहिजे असं आम्ही मांडू. नक्की सोमवारी या संदर्भात सुनावणी होतीये. उच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर वाड, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.